Students, we start the next part, structure of anatropous ovule. First of all, what is meant by ovule? During development of a fruit, the ovules may develop into seeds, which are matured fertilized ovule develop into seeds, and the outer wall or coat of the ovule known as ovary is converted into fruit. Each ovule develops inside the ovary and is attached to the placenta by a small stalk called funiculus. आता यामध्ये या आकृतीत जर आपण बघितलं तर ओव्ह्यूल जो असेल हा ओव्ह्यूल ओव्हरीमध्ये आपल्याला दिसून येतो आणि तो ओव्हरीमध्ये असलेल्या एका स्तंभाला म्हणजेच पिलरला प्लॅसेंटाला अटॅच झालेला दिसतो फ्युनिक्युलस नावाच्या एका स्ट्रक्चरच्या माध्यमातून. आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी फ्युनिकल असं नाव दिलेलं आहे, तरीसुद्धा फ्युनिक्युलस किंवा फ्युनिकल असं त्याला म्हटलं जातं. द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिक्युलस विथ द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज हायलम. ओव्ह्यूलचा मुख्य भाग जो असेल हा प्लॅसेंटाशी जोडला जात असताना त्या ठिकाणी फ्युनिक्युलसला हायलम थ्रू आपल्याला तो जोडला जाताना दिसून येतो. In angiosperm, the most common type of ovule is anatropous, in which a micropyle is directed downward and is present adjacent to the funiculus. सर्व वनस्पतींमध्ये जर आपण बघितलं, अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये जर बघितलं, म्हणजेच आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं एक मुख्य गुणधर्म म्हणजे त्यामध्ये आढळणारे जे ओव्ह्यूल आहेत हे ओव्ह्यूल ॲनाट्रॉपस प्रकारचे असतात, ज्यामध्ये मायक्रोपाईल आणि फ्युनिकल हे आपल्याला समांतर दिसून येतात. एकाच सरळ पॅरलल रेषांमध्ये आपल्याला ते अरेंज झालेले दिसतात. म्हणजेच फ्युनिकलच्याच बाजूला मायक्रोपायलर एंडसुद्धा आपल्याला या प्रकारच्या ओव्ह्यूलमध्ये दिसतं. द ओव्ह्यूल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू. यामध्ये जर आपण बघितलं तर ओव्ह्यूलच्या आतमध्ये आपल्याला पॅरेन्कायमॅटस टिश्यू विखुरलेले दिसतात. द न्यूसेलस, त्याला न्यूसेलस असं म्हटलं जातं, विच इज सराउंडेड युजली बाय 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. हा भाग पॅरेन्कायमॅटस टिश्यूचा भाग जो असेल त्याच्या बाह्य भागात 2 संरक्षणात्मक थर किंवा लेयर्स आपल्याला दिसतात, कोट आपल्याला दिसतात, आच्छादनं आपल्याला दिसतात. त्यांना म्हटलं जातं इंटेग्युमेंट्स. आउटर इंटेग्युमेंट आणि इन्नर इंटेग्युमेंट. अ नॅरो ओपनिंग ॲट द ॲपेक्स ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल. या ओव्ह्यूलमध्ये ओपनिंगसाठी आपल्याला एक सूक्ष्म अशा प्रकारचं होल किंवा छिद्र दिसून येतं, त्याला म्हटलं जातं मायक्रोपाईल. अँड चलाजा इज द बेस ऑफ ओव्ह्यूल डायरेक्टली अपोजिट टू द मायक्रोपाईल. या मायक्रोपाईल ओपनिंगच्या अगदी विरुद्ध दिशेला आपल्याला चलाजा म्हणजेच या ओव्ह्यूलचा पाया जो असेल, बेस जो असेल तो दिसून येतो. एम्ब्रियोसॅक मीन्स फिमेल गॅमेटोफाइड इज ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन द न्यूसेलस. यामध्ये जर आपण बघितलं तर फिमेल गॅमेटोफायटिक स्ट्रक्चर जे असेल हे न्यूसेलसमध्ये आपल्याला त्या पॅरेन्कायमॅटस सेल्समध्ये दिसून येतं. आता फिमेल गॅमेटोफायटिक स्ट्रक्चर जे आहे त्याची वाढ किंवा त्याचा विकास कशा पद्धतीने होतो, डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतो ते आता आपण बघूया. न्यूसेलसमध्ये एक पेशी जी असेल ती पेशी मेगास्पोर मदर सेल म्हणून कार्य करते. ती डिप्लॉईड सेल असणार. त्या सेलमध्ये मिओसिस नावाची प्रक्रिया झाल्यानंतर त्या एका पेशीचे 4 पेशीत रूपांतरण आपल्याला होताना दिसून येतं. दीज आर अरेंज्ड इन लिनियर फॅशन, म्हणजे एका सरळ रेषेत या 4 पेशी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. त्यातल्या वरच्या 3 पेशी ज्या आहेत त्या ॲबॉर्ट होतात किंवा डिजनरेट होतात, नाहीशा होतात, आणि त्यातली एकच शेवटची 4थी पेशी जी असेल ती कार्यक्षम आपल्याला दिसून येते. त्यातल्या 3 पेशी ज्या आहेत त्या डिजनरेटेड सेल्स असतील आणि जी कार्यक्षम पेशी असणार तिला आपण मेगास्पोर आपण म्हणणार, किंवा त्या ठिकाणी मेगास्पोर मदर सेलपासून डेव्हलप होणारी ही मेगास्पोरची जी स्टेज असेल हे आपल्याला दिसून येते. नंतर या मेगास्पोर मदर सेलमध्ये
पुढे डेव्हलपमेंट झाल्यानंतर, विकास झाल्यानंतर न्यूसेलसपासून अन्न शोषून घेतल्यानंतर, नरिशमेंट त्याला मिळाल्यानंतर त्यामध्ये मायटोसिस आपल्याला होताना दिसून येतं. इन दिस प्रोसेस इन फर्स्ट मायटोसिस द न्यूक्लियस मे डिव्हाइड. आता मायटोसिस प्रक्रियेत पेशीचं विभाजन न होताना केंद्रकाचं विभाजन आपल्याला होताना दिसून येतं. त्या ठिकाणी एका केंद्रकाचे 2 केंद्रक आपल्याला झालेले दिसतात. नंतर अगेन दिस सेल अंडरगोज द मायटोटिक डिव्हिजन विच इज द सेकंड मायटोटिक डिव्हिजन. परत ही पेशी दुसऱ्या मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाणार आणि त्या 2 केंद्रकांपासून आणखी विभाजन होऊन 2 केंद्रकं त्या एकाच पेशीमध्ये तयार होतील. म्हणजे 4 केंद्रकं एका पेशीमध्येच आता आपल्याला दिसतील. अगेन दिस सेल अंडरगोज द थर्ड मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म 8 सेल्ड स्टेज. आता यामध्ये परत ती पेशी मायटोटिक डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर त्यापासून 8 सेल्ड म्हणजेच 8 केंद्रकांची निर्मिती झालेली पेशी जी आहे ती तयार झालेली दिसून येते. ज्यामध्ये 3 पेशी या वरच्या बाजूला आणि 3 पेशी खालच्या बाजूला आणि मध्यभागी केंद्रकांमधले 2 पोलर न्यूक्लियाय जे आहेत ते आलेले दिसतात. दोन्ही बाजूला पोलर साईड्सला 4-4 पेशी असतील. त्या 4 पैकी 2 केंद्रक हे मध्यभागी येतील आणि इतर 3 पेशी ज्या आहेत त्या पोलर साईडला वरच्या आणि खालच्या बाजूला अरेंज झालेल्या दिसतात. वरच्या बाजूला ज्या सेल्स असतील त्या अँटीपोडल सेल्स म्हणून ओळखल्या जातात. तर खालच्या बाजूला 2 सिनर्जिड्स आणि त्यांच्या मध्यभागी एग किंवा फिमेल गमेट्सची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. या प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे ते फिमेल गमेटोफाईट म्हणून आपल्याला ओळखलं जातं आणि ते त्या ओव्ह्यूलमध्ये असतं. आता मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट जी आहे ती डेव्हलपमेंट आपल्याला त्या ठिकाणी मेगास्पोरच्या माध्यमातून होताना दिसते. हे तेच डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा भाग आहे बघा पॉलिनेशन. तर पॉलिनेशन म्हणजे काय? पोलन ग्रेन्स बीइंग नॉन मोटाईल angiosperms have evolved the strategy to use abiotic agents, wind, water and biotic agent, bird, insect, snails. परागी भवन, परागकण हे एका फुलातून दुसऱ्या फुलात टाकले जाणे किंवा एका फुलातून त्याच फुलातल्या स्टिग्मावरती टाकले जाणे याला म्हटलं जातं पॉलिनेशन. आता अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत त्या वनस्पतींमध्ये आपल्याला काही अबायोटिक म्हणजेच निर्जीव अशा प्रकारचे घटक जे आहेत ते परागीभवनासाठी म्हणजेच पॉलिनेशनसाठी उपयोगात आणले जातात. तसेच काही जैविक घटक जे आहेत उदाहरणार्थ बर्ड्स म्हणजे पक्षी असतील, इन्सेक्ट म्हणजे कीटक असतील, स्नेल्स म्हणजेच गोगलगाय वगैरे सारख्या ॲनिमल्स असतील यांचा उपयोगसुद्धा आपल्याला परागीभवनासाठी म्हणजेच पॉलिनेशनसाठी होताना दिसून येतो. देअर फ्लावर्स feeding the visitors and exploiting their mobility for pollination and also seed dispersal. आता त्यामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याचशा एजन्सीज ज्या आहेत त्या एजन्सीजच्या माध्यमातून परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलात टाकले जाणं किंवा एकाच वनस्पतीमधील बीजं जे असतील ते जमिनीवर दुसऱ्या ठिकाणी टाकलं जाऊन त्या ठिकाणी त्या वनस्पतींची वाढ होणं यासाठी पक्षी जे असतील किंवा बायोटिक एजंट जे असतील त्यांची आवश्यकता आपल्याला दिसून येते. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल and they are usually carried from flower to flower by means of external agent. परागकण जे आहेत पोलन ग्रेन ज्यांना आपण म्हणतो ते स्वतः एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत म्हणजे ते नॉन मोटाईल असतात. त्यामुळे त्यांना एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे जाण्यासाठी आपल्याला बाह्य अशा घटकांची गरज असते. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. परागीभवन म्हणजेच काय? पॉलिनेशन म्हणजेच एका फुलातील परागकण हे दुसऱ्या फुलात टाकले जाणे. इट इज द
prerequisite of fertilization because both the male and female gametes are non-motile. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी नॉन मोटाईल मेल गमेट्स आणि फिमेल गमेट्स असल्याकारणाने परागीभवनाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यात संयोग जो आहे तो होताना दिसून येतो. म्हणजेच पॉलिनेशन या प्रक्रियेद्वारे आपल्याला त्यांच्यात संयोग झालेला दिसून येतो. मोरएव्हर गमेट्स आर प्रोड्यूस्ड ॲट 2 डिफरंट साइट्स. त्या ठिकाणी गमेट जे आहेत ते वेगवेगळ्या 2 ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसून येतात. सेल्फ पॉलिनेशन इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन द सिंगल फ्लावर ऑर 2 फ्लावर्स ऑन द सेम सिंगल प्लांट. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, तर ते अशा प्रकारचं पॉलिनेशन की ज्यामध्ये एकाच फुलामध्ये त्याच फुलातील परागकण टाकले जातील किंवा एकाच वनस्पतीमधील 2 फुलांमध्ये परागकण जे असतील ते टाकले जाण्याची प्रक्रिया. इट रिझल्ट्स इन इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. याच्या माध्यमातून त्याच वनस्पतींमधले गुणधर्म त्याच वनस्पतींमध्ये आपल्याला विकसित होताना दिसून येतात बीजांच्या माध्यमातून. In contrast, cross-pollination is the transfer of pollen grains from the anther of one flower to the stigma of another flower of different plant or same species. या उलट क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच एका फुलातील परागकण पॉलिनेशनच्या माध्यमातून दॅट कॅरीज टुवर्ड्स द अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन द अनदर प्लांट ऑर ऑफ अनदर स्पीसीज. जर विशिष्ट स्पीसीजच्या प्लांट्समध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ते पोलन ग्रेन जे आहेत ते कॅरी करण्याचं कार्य जे आहे ते होताना दिसतं किंवा सारख्याच प्रजातीच्या फुलांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला होताना दिसून येते. पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. आता पॉलिनेशन जे असेल हे आपल्याला वेगवेगळ्या 3 प्रकारामध्ये विभागलं गेलेलं दिसून येतं.